जय श्रीराम मित्रांनो. तर मी तुमचा मित्र संकेत. तर काय म्हणता, सगळे मजेत? 2-3 दिवस झाले आपण व्हिडिओ नाही टाकला. सॉरी, माफी मागतो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हटलं तर आपला मैत्री दिवस. जीवनामध्ये बाकी गोष्टी असो वा नसो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असते आणि मित्राशिवाय तर जीवनामध्ये जगण्यात काही फायदा नाही. नातेवाईक भरपूर असते, पण काही जरी झालं तर सगळ्यात अगोदर येते मित्र. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर केल्याशिवाय राहू नाही शकणार. तर मित्र मित्र म्हणजे काय असते? जरुरी नसते का मित्र तो आपल्या कॉलेजचा असला पाहिजे, मित्र तो आपल्या नातेवाईक असला पाहिजे, मित्र हा जातीचा असला पाहिजे, मित्र हा गावातला असला पाहिजे, मित्र हा देशाचा असला पाहिजे. जरुरी नाही. मित्र हा मित्र असते. तो कुठेही बनू शकते, कसंही बनू शकते. आपण ज्याच्याकडून होप नाही करू शकत असा एकदम मित्र बनू शकते की सोडून द्या. आणि मित्र बनवताना कधीच नाव, गाव, ओळख या गोष्टीचा कधीच विचार नाही करायला पाहिजे. फक्त मित्र कसा आहे आणि त्याचं मन कसं आहे हे गोष्ट फक्त समजली पाहिजे. जरुरी नाही का खूप पैसा आहे तर तो मित्र खूप चांगला असेल, किंवा खूप पाहायला सुंदर आहे म्हणजे मित्र चांगला असेल, किंवा खूप चांगल्या घरचा आहे म्हणजे मित्र चांगला असेल. फक्त लहान लहान दोन उदाहरण देतो तुम्हाला. आणि जर तुमच्या जीवनामध्ये जर असा जर मित्र जर असं एखादी एखादी तरी मित्र असणच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक तरी मित्र असते. स्टेटसमध्ये फक्त मित्राचे फोटो ठेवण्यात काही मजा नाही आहे, किंवा मोठ्या मोठ्या मित्रांसोबत, मोठ्या मोठ्या पोरांसोबत, मोठ्या मोठ्या हस्तीसोबत फोटो काढायचे आणि स्टेटसला लावायचे आणि मित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणायच्या काही मतलब नाही. मित्र एकच असावा, पण तो कट्टर असावा. तर मित्र कसा असावा? सगळ्यात पहिलं उदाहरण, महाभारत रामायण जर कोणी जर ऐकलं असन तर महाभारत का रामायण? तर महाभारतामध्ये तुम्ही एक गोष्ट नक्की ऐकली असन, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असा कोणीच नसन या जगात का ज्याला ओळखत नसन. श्रीकृष्णाचा एकच मित्र होता. कोणता मित्र? सुदामा. सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा तो मोहन हाँ लगाया गले से सुदामा तो मोहन. जो सुदामा, त्याच्या अंगावर धड कपडे नाही, खाले 18 विश्व दारिद्र्य, असा मित्र. आणि आपल्या श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णाचा जर विचार जर केला तर रे बा, काही पाहायचं कामच नाही. पूर्ण जगच त्या श्रीकृष्णाचं. पण श्रीकृष्णाचा मित्र कोणता? तर सुदामा, ज्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आणि ज्याच्या अंगावर सध्या कपडे नाही. जेव्हा सुदामाची बायको म्हणते का तुमचा एवढा मोठा मित्र आहे श्रीकृष्ण, गोष्टी तर खूप सांगता तुम्ही, अरे जाऊन पहा ना, काही तर मदत करन. सुदामा विचार करायचा का ह्या एवढा मोठा मित्र खरंच माझी मदत करन का? पण 10 वेळा जेव्हा बायकोनं म्हटलं ना, तेव्हा एकदा विचार केला का चला, बायको म्हणत आहे ना तर एकदा नक्की जाऊन पाहू. तर सुदामा जेव्हा त्या श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये गेला आणि श्रीकृष्णाच्या गेटवर गेला, तर श्रीकृष्णाला तेव्हा सुदामानं श्रीकृष्णाला भेटायचं आहे. जो द्वारपाल जायते, ते गाणं ऐकलं असेल तुम्ही. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे तुम्हारे सुदामा करीब आ गया, असं काहीतरी ते गाणं आहे. तर सुदामा जेव्हा त्या गेटवर गेला, भव्य असं जे गेट राहते प्रत्येक नगरीचं, त्या काळात राहत होते, आजही काही काही ठिकाणी आहे. तर त्या गेटवर जेव्हा गेला ना, तेव्हा तो गेटवर जे काही राहत होते सैनिक, तर त्याला सांगितलं की श्रीकृष्ण माझा मित्र आहे, तर मला भेटायचा आहे. जेव्हा त्या द्वारपाल म्हणजे जेव्हा त्या सैनिकांना पाहिलं ना, अरे त्या अंगावर धड कपडे नाही ना, तू म्हणते का त्या मित्र कृष्ण आहे. तो कृष्ण किती मोठा राजा, त्याची बंदी नगरी, त्याचा बंदी दुनिया, आणि तू म्हणते तुझा मित्र आहे. तर हे शक्य नाही, प्रत्येकाला माहित होतं. पण तो जिद्दच तसा करत होता का जाऊन फक्त सांगतो एकदा का श्रीकृष्ण तुमचा मित्र लहानपणचा असंही नाही का आता जेवणपणीचा. लहानपणी जेव्हा तुम्ही ते कुठंतरी खेळत होते नदीवर, इकडं तिकडं गाई म्हशी आहेत इकडं तिकडं जेव्हा खेळत होते, तेव्हा तुमच्या जवळ सोबत एक मित्र होता सुदामा नावाचा, तो तुम्हाला भेटायला आला. जाऊन तर सांग. खूप काही म्हणल्याच्या नंतर नाही गेले सैनिक. शेवटी हा झालेच तयार, नाही तर चला बा आता एकदा याचा निरोप देऊन देऊ आणि याला हकलून देऊ, असं जेव्हा म्हणलं, तेव्हा गेला एक सैनिकनं सांगितलं, महाराज, एक एक म्हातारासा किंवा एक खूप गरीब माणूस आला गेटवर आणि तो खूप जिद्द करून राहिला की तुमचा मित्र आहे आणि तुम्हाला भेटायचा आहे. महाराज वाटलं का आता आपले सगळेच आहे. तर तेव्हा असंच नाव सांगितलं, कपडे नाही त्याच्या अंगावर बरोबर असं दिसते तो पाहिले. काहीतरी त्यानं नाव सांगितलं, नाव नाव असं विचार करता करता सांगून दिलं नाव, सुदामा.
असं नाव जेव्हा घेतलं, तो श्रीकृष्ण भडकन जागेवर उभा झाला. सुदामा? हो, एक सुदामा नावाचा माणूस आला आणि तो म्हणते का मी तुमचा लहानपणचा मित्र आहे. तर तो महाराज जेव्हा बिना ते पायामध्ये चप्पल, आता त्याला काय म्हणते, पादुका घातल्याशिवाय बाहेर नाही निघत होता, तर बिना चपलीनं तो माणूस आपल्या जे मेन राहते, जिथं तो बसून राहते, समजा सिंहासन, त्या सिंहासनापासून तो गेट होऊ शकते 10 मिनिटात असेल किंवा 5 मिनिटामध्ये त्या गेटवर पोहोचू शकत असेल. कारण की दरबारच एवढा मोठा राहायचा तर खूप वेळ लागायचा. तो पायदळ पायदळ कधी जीवनात तो माणूस बिना चपलीनं किंवा बिना पादुका घालून कधी गेला नाही. तर तो मित्राला भेटासाठी धावत धावत गेला. त्याच्या पायाले रुतून राहिलं. तिकडे त्याच्या राणी सांगून राहिल्या किंवा त्याच्या दासी सांगून राहिल्या, महाराज तुमच्या पायाले रुतत आहे. काय ऐकायला तयार नाही. बिलकुल सुदामाला भेटायला इथं गेटवर गेला आणि जेव्हा सुदामाला पाहिलं, ते सुदामा कुठं होता तू एवढे दिवस, काहून नाही आला भेटाले. पूर्ण हे असं समजा का पूर्ण राज दरबार विचार करत पडला का एक फकीर माणूस, एक गरीब माणूस आणि हा एवढा मोठा राजा, त्या राजा त्याला भेटायला आला. खरंच मैत्री असावं ना तशी. सुदामाला आतमध्ये नेलं, सुदामाचे पाय धुतले, सुदामाला जेवण, पाय धुता धुता त्या श्रीकृष्णाच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू पडले आणि त्या सुदामाच्या पायावर पडले. विचार करा, मैत्री असावं तर अशी मैत्री असावं. तर सुदामा आणि कृष्णासारखी, हे पहिलं उदाहरण. सांगायचं खूप काही आहे त्याच्यामध्ये, पण तेवढं ह्या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. आणि दुसरी मैत्री विचार केला तर आपल्या शंभूराजाची मैत्री विचार केलं, ज्या टायमात शंभूराजे 40-42 दिवस जेव्हा वेदना सहन करत होता, तेव्हा त्यांचा एक मित्र कवी कलश. तर काय बोलावं याच्यावर, तर एक लहानशी क्लिप टाकून देतो याच्यामध्ये. ते क्लिप ऐकल्याच्या नंतर डोळ्यातून जर पाणी नाही पडलं ना, तर व्हिडिओ बनवणं बंद करून टाकू आपण. तर मैत्री फक्त अशी असायला पाहिजे. याच मैत्रीची खरी किंमत आहे. सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। सेवक का आखिरी मुजरा कबूल करे महाराज। जा रहे हम आपके शत्रुओं के घाव पे लगने। आपको कहा था हम नमक है। महाराज तिकडून कवी कलशला म्हणतात, तुम नमक नहीं, तुम चंदन हो हमारे माथे का। कविता खत्म हुई, अंत में जीत आपकी हुई. तर सांगायचं फक्त तात्पर्य एवढंच आहे भावांनो, की जीवनात मित्र, तुम्ही जर कवी कलश असन तर शंभूराजे सारखा मित्र ठेवा, किंवा तुम्ही शंभूराजे जर वाटत असन तर तुम्ही कवी कलश सारखा मित्र बना, किंवा तुम्ही कृष्ण असन तर सुदामा सारखा मित्र ठेवा, किंवा तुम्ही सुदामा असन तर कृष्णासारखा मित्र ठेवा. शेवटी मित्र दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुमची मैत्री अशीच घट्ट राव आणि खूप मोठी हो. कारण की मित्राशिवाय या जीवनात काहीच नाही. मित्र तुम्हाला मोठाही करू शकते आणि मित्र तुम्हाला लहानही करू शकते. आता तुम्हाला लहान मित्र बनायचा आहे का मोठा मित्र बनायचा आहे, तुम्ही ठरवा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशा मित्रांना शेअर करा का जो खरंच तुमचा मित्र कृष्णासारखा, शंभूराजेसारखा, कवी कलशसारखा किंवा सुदामासारखा, त्या मित्राला शेअर करा आणि म्हणा की भाऊ तू आहे म्हणूनच मी आवाज.